शांते. हं. मी काय म्हणतो ऐक ना. अगं मी मोटर चालू करून देतो. लाईट आली चल आता. हां बरोबर. हा जोडीदार झोपेल जाऊ झोप दे. हां बरं काय मी काय म्हणतो तुला डोळा लागला का? हां. बरं मग मी जातो मोटर चालू करायला. हं. हां मग तुझी झोप झाल्या मग काही काम कर. हां हं. मग जाऊ का मग? हं. त्याला उठून नको देऊ. जाऊ झोप बरं का. हं. नाही तर मग मन तुमचं जोडीदार गेले ना जा उठून बरं. चला आता मी जातो. फुल झोपात येते झोपली चल झोप. काला झोप माराय त्याची पण. कौनी तुमचे मित्र कुठे गेले हो? ये कुठे गेले? बाहेर गेले वाटतं. कोण? ये बाबरो हा काय माहिती बाहेर गेलास. ते गेले असतील बाहेर जनावरांकडं. तुम्ही झोपायचं असेल तुम्हाला काल जागे राहते झोप असं.
रात्री उशिरा झोपले ना हम्म, त्याच्यामुळे झोपच झाली नाही. हम्म. झोपा ना मग झोपायचं असेल तर. हा थोडं इकडं झोपा वहिनी. तिकडं मुंग्या आहे ना म्हणून. मुंगे तिकडं मुंग्या आहे. हा झोपा बाबू. नाही मी लागस इकडं सरकतो. झोप का इकडं तुम्ही. काय रे काय काय झालं अं, काय झालं ते डोकं दुखू राहिलं खरंच आहे माझं. तवालं वहिनीला उठवत होतो. हां डोकं दुखू राहिलं रे. हां ते मोटर चालू करायला गेलं पण लाईटही गेली. हा हा. ए शांती ए शांती हा अगं उठ ना झोप झाली नाही तावली अजून हां काय बाई झोपही झाली नाही हो चांगली. खबर रात्री लेट झोपलो हां उठवानाच नुसती झापडे डोळ्यावर. तू बस ती कवर टी व्ही पाहते हां डोळ्यावर नुसती झापडे. हा का ते जोडीदार काय डोकं दुखायला लागलं काय काय माहिती काय डोकं दुखू राहिलं मला. काय खाल्लं होतं काय काय माहिती. मला मेडिकल मधून एखादी गोळी आण ना. आता का मेडिकल जवळ आहे का काय तुम्ही पण ना आता आज कर गाडीला किक मारत तुझ जाय नाही मला दवाखान्यात हे जाय आणि गोळ्या घेऊन ये नाही मला नाही चालवता येणार. चालता येणार नाही अरे मग आता मी शेक काय करायचं एवढं लांब थोडं जाय जाय नाही जाय ना. तुम्ही कुठे गेले होते? अगं ते मोटर चालू करायला गेलतो हे जाय रे. काही लाईट आहे कुठे भाऊ मग आलो परत मागं काय डोक्याची गोळी आण नाही. ए बाबा गपरेनं कुठं केलं तांदूळ एक तर थकून आलो मी तुम्ही घेतल्या झोपा बरं मी काय आणतो मग तिथं जाणार खाली चारा चोरा तोड ना तू जनावराला आता कवर झोपाच घ्यायची आहे का तुला अहो नुसते डोळे अडकू राहिले. हां मी तोड लागतो चला वहिनी जाऊ ना. हां डोळे अडकत मी तोड लागतो वहिनीला. चाका नाही थोडी ती मला थोडस झोप द्या ना घडी बरं. अजूक अहो नुसते डोळे अडकू राहिले. मग तू झोपती मग तर मी चारा तोडू का मग हा हां चारा तोडू का आणि झोप मग मी थोडा झोप तू डोकं राहून राहिलं. मग जाऊ का मग शांती चारा तोडत जाणार हां झोप मग दर्शक मग येतो थोडा टाइम हां बाबूराव हां काय ते गाय ओढून आल्या. हा ते पाहतो मग माझ्या जाणारायचं जाते गाई वरडू राहिलं वा ते जनावर चारा टाका जा. आयला मोटर चालू करायला जाऊन मी आलो एरी ओढला पायी ना आता चारा तुला मग सांगितलं तर म्हटलं झोप जाईल का चारा तोड तुम्हाला माहिती आहे ना, मला झोप आवरत नाही. हा तो असंच आहे कायमचं सारखं गाडचं नुसतं डोकल्यावर राहिलं नुसती झापड आली. नुसती राब घेते मला एकट्याला हं? बरं बरं झोप मग मी तोडी चारा बिरा हा 5-10 मिनिटं पडते फक्त आता. हां मला उठवा बरं परत. हा मी येतो ना उठायला आय 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 दरवाजा लावून जाय ते. रे राजदाराच्या बाबा अरे. फॅन नाही बाबा काय तू आता काय नाही. आज ते थंड वारं येऊ राहील मला थंडी वाजू राहील. नाही 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 राहू दे बघ राहू दे बाबा राहू दे वहिनी हो वहिनी दरवाजा लावू का? खाओ ते थंडी वाजू राहिले मला. थंडी वाजते का तुम्हाला? लावा लावा लावू का? लावा.
चक्कर येऊन राहिलं होय ना. हं? काय हो अं? काय ते काय झालं हा काय काही मांजरले गागू राहिले बाई झोप ना. आता मी तिकडे आलो का बरं का हं, का भाऊजी तुम्ही इकडे कसं काय आले हं. हा ऑपरेशन होऊन बोललो तुम्हाला हा ऍक्शन हा उठ काय हो भाऊजी इकडं कशी काय आले तुम्ही काय झालं वहिनी? इकडं कुठं चालले तुम्ही काय माहिती हा डोकं दुख राहिलं हो वहिनी अहो पण मग इकडं कुठं चालले होते पार तुम्ही लगेच यांचं झालं नाही वाटतं अजून चारा टाकून जनावरांना काय माणूस आहे बाई गेलं का तिकडेच बसत हा घडीभर कुठं पडले तर लगेच बसले जाऊन काय झाली का झोप हा झाली चला. झालं टाकून चारा हा चारा टाइम लागतो का पुढं अरे माता 2-4 गाई आहे त्याला माता काय काय एवढं टाकायचं आहे का ते भाऊजींचं डोकं दुखून राहिले त्यांचं डोकं दुखत आहे ना मग त्याला का बॅग बोलावलं होतं का आता ते गोळी बिळी आणून द्या ना मग हा मी जातो आणायला त्याच्यासाठी गोळी हा त्यासाठी गोळी आणा जाऊ का तुम्ही आता आपल्या घरी येईल जाईल त्याच्या घरी तो काय त्याला कळत नाही का गोळ्या द्यायच्या अय अमोल ए बरा अमोल अरे डोकं राहिलं का रे आलं दुख राहिलं जाय वगैरे वय आता वय अंधार पडत त्याला वय दवाखान्यात जायला तू गोळ्या घेऊन येऊ मेडिकलमध्ये वय पळ तू गोळी आणली असते नाही रे बाबा माझं इतके काम आहे काय सांगायचं एक तर माझं बायकोची तब्येत बिघडली मी वना गोळी द्या ना आणून अरे नाही कुठून द्यायचं आणून मग ते वय अमोल जाय तू बरं मी काय म्हणतोय हा ते संध्याकाळी ड्युटीला जायचंय का तुला हा पर 11ला ड्युटी मला रात्री ना हा बरं जाय हो दे आम्हाला आता काही कामं धंदे का माझं इकडं काम पण आहे ना कुठं म्हणजे माझी झाली आज सुट्टी माझी ना हा जाऊ का हा मग घरी वाट पाहते तू माणसं वय काय हो? काय काल बोलवी त्या तुम्ही उगाच आपलं काय झालं ते मी पाणी इकडे सरकत चाललं होतं माकडं झोपायला झोपाच्या तालामध्ये आता मग ते झोपात असेल ना त्याचं डोकं दुखत होतं माझं झोपामध्ये माणूस पुन्हा काही इकडं तिकडे लोळतच ना गे परत नका बोलू मरत आहे तिकडे डोक्याला ताण हा काय हा का काय मग मी का त्याला बोलवलं होतं का सांग बरं आख गबाळ गोळा करीत बसत आहे डोक्याला नाही एक